वहिनी लय भूक लागली बुवा. अजिबात चपाती उचलायची नाही, खाली ठेवा का चपाती. काही हे माळी खिंडायचं बोंबलं तर आमदारावाने नेत यायचं घरी चपाती खायला. हे कोणी सांगितलं धंद? हा मग फिरलं तर थोड्या 4 वेळ किंवा त्यात लोकांसंग पालखी वात्यात. घरची कामं कोणी करायची तर पार मी मारायला लागले आणि घरातलं आणि दारातलं करून. आता तुम्ही तुमचा नवरा आहे तुम्ही हा मग सगळं आम्हीच करायचं का? तुमचं नाहीच का काही? अहो तुम्हीच करायचं. मग खिंडायचं, मग बाहेरच तुकडा खायचा, घरी हा, नाही मी- यायचं. अहो आता मग मला भूक लागली मी घरी त्यानं ना. खायचं तिकडे वाडीत मागून, नाही तर कुठं शिरू मध्ये मागून. हा 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 छान तुम्ही तुमचं बरं आहे. नवरा आणि तुम्ही बरं गुलू गुलू बोला आता. आणि मग ती काम करते हा तुमच्याने बोंबलत नाही ना. हा नवऱ्या माग बायको लोडण्यासारखी मागायचे सारखी. हा मग माग नाही राहायचं, मग काय मोर राहायचं का? हा लोडणं संगती. मग संगत पाहिजे. जस काय कालच लग्न झाले, लग्नाला 5 वर्ष झाले. त्या आईला नाव सांगन. हा सांगा जा. बरोबर तुमची मी फजितीच करतो आज कळलं तुम्हाला काय करा, करा. म्हणते. मी नाही देत त्या डंगरीला. जाऊ द्या आणि मग नाही भाकर दिली तर मी खाईन हॉटेलात जाऊन कुठे. हॉटेलात का नाही तर वाडीत मागून खा. हा मला माय काय ऐकून मी पैसे घेईन मला काय जावा. माय ऐक बँकेत असं पैसे भरलेले. असं ना भरलेलं. कालच दिली मला बॅग भरून. हा जाऊ का जातो मी. बाई अजून कशी येईना काय मग गव्हाची वाट बघते बाय मी. मला ताण लागली, पोटात कावळा आरडायला लागलं, भूक लागली. आयो का रे बाबा आला का तू? अगं आई मला लय भूक लागली. भाकर नाही खाल्ली का तू आज? कायची मला म्हणली भाकर नाही त्यांना आजपासून तिकडे पुढं खा म्हणली भाकर. होय. मग लय अवघड झाले. आणि मला म्हणली तुम्ही चला पुढं चहा पिऊ. मग पोराच्या रे एवढा कप भरून दिला मला. म्हणली जा तुम्ही पुढं. हा. लगेच येते भाकरी घेऊन. तिचं काय खरंय मा सकाळ धरून काम करू देऊ चाललाय बरं करत होतो मग कसं. आणि बसली नवऱ्या संग गप्पा मारीत. हा ना. तिला 24 तास नवरा लागतो गप्पा माराया. मग काय जस बाबा. काय काल लग्न झालंय तिचं. हा. लग्न होऊन 5 वर्ष झाली. हा जसं नवीन जोडे लग्नाचा. हा मी काय गप्पा मग? मारत्यात पोराला पार अगं. बैल केला. अगं आई सारखा नवरा तिला लोडणे म्हणे माग लागतो. हा हा पोर काय असं होतं का बाई? पार पोर येडे केले वर तिने. पार येडं करून टाकले तिने. हा. मग काय तू ना सुनाने काम करायचं तू बसायचं तर इथं उलट झालंय. सासू काम करती आणि ती तिकडे नवऱ्या संग गुलू गुलू गप्पा मारित. अरे म्हणलं येईल लवकर आता. पोर राहील नव्या रक्ताची पाटापाटा उडकी लगेच अगं येईल काय म्हणलं. नव रक्त कायचं जुनं रक्त ती बसली तुझ्या डोक्यावर आता डोक्यावर खाली उतरा ना. मला नाही उरकत म्हणून मी आली बाबा. स्वयंपाकाचं नाही एवढं जुळत मला. म्हणलं पोर चोर आहे. दाखव मी खुरपी तू. हा. तू म्हणली लय माई सून लाडकी. हा, बसली मुतायला लागली आता काय करा. आता मी तुला सांगतो ऐक हे मिरच्याचं पैसे झालं ना तू हे पैसे आहे ना तुझ्या बँकेत नाव टाक म्हणजे म्हातारपणाला बसून खाशीन थोड. यांचं काय घेती कोण कोणाचं आहे लोक कोणाचा कोण कोणाची सुन कोण कोणाचं लेक. बँकेतच टाकावं लागणार. असं पैसा आलेला दिसला का? हा आम्हाला जायची फिरायला दे पैसे. मग आणि मी देते काढून थोडं गोड बोलून. मग काय मी पागळीच पाय बाबा. जवळ राहायचोय का पैसे तवर सांभाळते आण. हा. कसं आणि ज्या दिवशी पैसे संपते आणि त्या दिवशी तुला हाकलून देते आणि मी तुला सांगतोय काय आता लेखन काय आता तू कोण कोणाचे आई आहे ना बाबा. आपल्याला दाटावं लागत आहे. तू तरी काय अजून लग्न होती तर हा आता माव लग्न नाही जवळ तवर हाय मी दोय बाजूनी. उद्या माई बायको आल्यावर ती चुंदरी आल्यावर मी तरी काय करणार आहे. नाही ना. त्यांच्या पुढे काय चालते बाबा. मग? नाही, तू बदलशील का काय काय नाही. काय उद्या तर कोण बघितलं आहे उद्या तर हा ना. तू नातानात काम करते ती मालन दिवाणवर गप्पा मारित नवऱ्या संग. मारीत बाबा. मग आता तिला पाठत का. ते अवघड झालंय आजकाल पुरीच. काय बोलावं गेली निघू तर परत काय करावा. हा मग काय असं होतं ना बरं आता म्हणून. मी एक काम करतो मी ध्यान ठेवतो ती कुठं जाती काय करते नाही का. बर बर मग मी तुला सांगू ती चालतंय. येऊन आहे का नाही. जा ती काय करते बघ. हा आता भाकर दिली तर बरं नाही तर मला बोलव. बरं आई या काम करू मी एकटा नाही जात मला नाही आगायची. आपण दोघं जाऊन बघू ती काय करतात. बर बर आधी घरी जाऊ आंघोळ्या करू कपडे बदलू आणि मग आपण जाऊ. चल चालते. काय दिवा लावलाय बघू ना नवऱ्या बायको. बघितलीस मला आता माझं डोकं चल चल गरम चल झाले. मग येऊ खाली. मग येऊ खुरपू आपण नंतर. पप्पा कुठे गेले काय ना बाई अजून आहे ना. मिरच्या तोडून नाही झाले अजून. मिरच्या तोडून झाल्या, मका कापल्या? मका कापून झाली, गुरांना खायला टाकलं, शेंकुरा केला. आता शिकायले काय जेव्हा केलं का नाही काही जेवायला भूक लागली चल. इथं बाई कंबर मोडली ना पण
थांबा मग चला आराम कर थोडा चल. आराम कर. कुठे गेले होते? भूक लागली ती तुला माहितीये मी मीटिंगला गेलतो. पर तुमच्या संग लग्न करून आयुष्याचा कचरा झाला ना. मिरच्या काय फेकून देते असे. मग काय करू? तुला काय कमी पडलं? काय कमी पडलं? हे बघा का काय झालं? किती दिवस झाले एक टिकल्याची डबी आणा म्हणते ती तर काय टिकल्याची कर- डबी सुद्धा नाही. एकरभर कुकू लावायची बारी आली मला. मग काय करायचं आता? काय करायचं? असं कुठं असतंय काय? मला तर लय शिन झालाय बाया. नको नको आली नसतं तुमच्या संग लग्न केलं. मला मिलिटरी मध्ये स्थळ येत होती मग मोठी करायचं मोठी. ना बापानी. पण मला शेतकरी लागत होता ना. मला शेती तरी कोणा करा. सगळ्यांनीच नोकरीवाले बघितले नवरे साथ दिली पाहिजे याला शेती म्हणतात. आणि मग नवऱ्यानी झाले का मका कापून झाल्या का मिरच्या तोडून. हा मग आता काय करायचं? मग लवकर येता नाहीत काही तिकडं दूध घालाय जातात तिकडच बस आता. बेटा दे मित्र चहा पाणी होतो मग आता टाइम होणार. असं 6-6 वाजच तर का पुरी भेटत आहेत कांच्या. पुरी कायचं मग आता मोबाईल तो करतोय मग नंबर चेक करायचा ना. मग धन्य रे इथून जोडायची बारी आली मला तुमच्या मोरा. ती तुमची म्हातारी ती एकपट आणि तुम्ही दुप्पट. आता म्हातारीने काय केलं तुला? ती म्हातारी म्हणते बाई आमच्या काळात नव्हतं असं. आमच्या काळात नव्हतं टिकल्या लावीत. आमच्या काय टिकल्या ती टिकली तर टिकली ना हुकली ती कुकू बरं आहे ना आपलं एकरभर. असं एकरभर. मग माहिती मी पहिली कशी राहत होते. जुनं ते स्वान होतं. अहो मी पहिली कशी राहत होते. मायपार जीवनाचा कचरा करून टाकला तुम्ही. फार कचरा केला. ती म्हातारी डंगर कुठं गेली काय माहिती. गेली असं देवाला. दड मिरच्या तोडा येईना काहीच कराय. देवाला अजून टाइम आहे जायला. देवाला गेल्यात कायच्या. होय मग तर ती आज सासू आली तुझी बघ. सासू तरी माझ्या बाजूनी आहे. नाही तर तुमची आई आहे. बाई अश्विनी हे काम राहिलं. अश्विनी ते काम राहिलं का? अश्विनी आहेच. मग काय आता माझी आई का तिच्या आईला काम सांगत तुला नाही सांगायचं. अश्विनी हवस करतं का काय? का हा? नुसती अश्विनी कामालाच मग आहे. करू ना आता मिरच्या तोडून गेल्या का मग त्या पैशात करू डाग आपण. काय करसाल? कानातलं करू नाकातलं करू. नाकातलं लय मागरात ते करू ना आपण आधी. हा धन्य तुमच्या मुलं. पुढे गेले काय ते डंगर अजून येईना. माय आजू सासू तरी बघा कशी नाकात नव्हते. मग ते जुनं ते स्वाने बघ कसं आहे कुकू लावलं. आजू सासू तरी टिकली. मला एक टिकलीची डबी सुद्धा आली ना तू. तुला बरं आहे असंच कुकू. टिकलीचं काय हाय काय खरं सांग बरं. काही खरं नाही टिकलीचं. मग आजकालच्या पुरी मॉडर्न काळाच्या कशा जागाच्या बघितल्या का तुम्ही? जगू आपण मिरचीचं पैसे झालं ना एकदा मग गाडी घेऊ फिरायला जाऊ. गाडी ना हा मला आहे ना नदीला पोचावलं ना मग गाडी घ्यासान तुम्ही. तवर नाही घ्यायचे. नदीला आता तू एवढं वयातूनच चालली बरं तुझ्या मासनात गावर झालं. आणि मग काय मोकार भांडत आहे माझ्या संग. असं केलं आणि तसं केलं. त्या दिवशी म्हणलं फिरायला जायची तर आता त्या दिवशी काय पिक्चरला गेलतो ना आईला फासवलं एवढं तरी अक्कल पाहिजे तुला. आता जाऊ मिरच्याच पैसे झाले परत. जाऊ हा? झालं ते जाऊ द्या. हा. आता बोलले तुम्हाला मी जाऊ दे. ते लय मनाला नका लागून घेऊ. हा, हा, पण आहे ना आता आहे ना माई ना साथ द्या फक्त तुम्ही. आता तुलाच साथ देतोय मी. म्हातारीला काय कळते अडाणी तिला काय कळते. अहो मग आपण एक प्लॅन करू. ते एक कळू तुझ्या कुठे गेला. लय कळी लावित आईला. आई त्यांना पैसे नको देऊ. आई असं नको करू. आई तसं नको करू. याचं लग्न झालं याला कळल. मग बायका कशा असतात तर नाही कळायचं. तर काय त्याचं नाही झालं लग्न आपल्याला बाकर घालणं काम आहे ना. मग कोणचं करू मी. ते एकपट सासू दुप्पट. सासरा तिप्पट. हे आजू सासू चौपट. आणि तुम्ही तुमचं तर सांगायच नको. एवढ्यांचं करता करता बाई नको झाली बाई. माझ्या डोक्याला बोर झालाय. एखादी आली ना निदान घरात आधार होईल. नाही रानात केलं तर. हा बर हा करू आपण. होय हो? मग तुम्ही माझी साथ देणार ना. घेईन ना बाई. आणि मग आपल्या घरात जेवढं डागडूग काही पैसा आहे ना बर का. हा. आईला गोड बोलून तुम्ही काय करा बर का. हा. ते डागडूग घ्या आणि मग मी ते डागडूग मायाक घेईन. हा. मायाला जाईन. हम्म. मी यायचीच नाही लवकर.
आणि मग तुम्ही बरोबर तुमच्या पद्धतीने आईला पाठवायचं. मी पटीनं आयला म्हणून डाग्याला चोरीला. हा ते कुठे गेला काळा मुंगळा तुमचा भाऊ? आता त्याने काय केलं तुला? अहो काय केलं आईला? आई किती पैसे दिलं ग त्यांना? काय केलं ग? हा ती इथं नव्हती गेली, ती पिक्चर बघायला गेली होती. सगळं मित्रांचं फोन येतात त्यांना. आपल्याला कोणी बघितलं का लगेच गरीब फोन. तुमची भाऊन भाऊजाई पिक्चर बघायला आलती का लगेच इकडं फोडणी, लगेच लसणात तेल ओतून फोडणी, जिरीची फोडणी वरून. होय हा बर बर सांगू त्याला आलं सांगू. काय काय झालं? तिचा बघ प्लॅन आहे काय झालं? आपल्याविषयी. ती नवऱ्याला म्हणती पिशीवर पैसे घ्या. ऐकू आता बा काय म्हणली ती? पिशीवर पैसे. कुठून पैसे द्यायचे तिला पिशवीभर? अगं जाऊ दे ना, पिशीवर पैसेच मागितल्यात ना. मी आहे ना, आपण करू दोघ आयडिया. तिला पिशीवर पैसे द्यायचे काय तिच्या बाहेर. करायचं सांग बर मला. माझं नाही डोकं चालत बाबा. आता मी सांगतो. आपला मग एवढा मिरच्याचा बाग आहे, त्या मिरच्या तोडायच्या आणि ते पिशीभर मिरच्या भरायच्या. तिला म्हणायचं बॅग भर पैसे भरले. तिला येऊ दे, आपण आलड्या करू बरोबर. आता बघ अशी आलड्या केली ना, मला म्हणती काळा मुंगला काय. मी ऐकलं ना. हा ती मोठी ऐश्वर्याला लागून गेली काय, मला काळा मुंगला एवढी म्हणते. चिकनी पडली का रे ती? मग हा? मग तिला अशी आईकडे मी बघते, बघ ना. त्या नवऱ्याकडे बघते. माझंच पोर आहे पण फार बिघडून टाकलं तिने. मग हा? असं कुठं असतंय का? बोलण्याची पद्धत झाली काही? बघ ना. माझी लेकरू एवढं काळ आहे का तेव्हा त्याला मग? काळा मुंगळा म्हणती? हा? मला म्हणती काळा मुंगला. कृष्णासारखं पोर माझं. हा? आता बघ ये तू पैसे तर बंडल नाही आले ना. आता मी बघते आता बघ मिरच्या दिल्या ना. मिरची असते. तू बी पैसेच म्हणायला लागला का? मी पैसे नाही द्यायचे बाबा. बरोबर आहे तुझं. चल 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 बघूच आपण तिथे. दिलंय बारी गुलाबाचं. बागेत आईला नातकुळा फुल्या फुल सापडून सुद्धा कुठं जगात गावायचं सुद्धा नाही कोणला. काय म्हणते ऐका ना. हा बोल बोल बोल. आता ती इथं बसून तर आपला काही फायदा नाही. हा नाही नाही सासूबाई तर गेलंच पाहिजे. चल मग तुला जायची टाइम होते मग ऐक जाऊ. हा. मग ते काय घेऊ नाही का जायचं का मग. हा पैसे घेऊ त्यांच्याकडे. गोडी लावून घे. हा घेऊ घेऊ चल. अगं आई तू कशाला काळजी करती. तिला बॅग भर पैसे पाहिजे ना, मग तिला बॅग भर मिरच्या भरून दे ना. लागू दे बोलकांडी तिला. मला म्हणते काळा मुलगा काय बरं बॅग. लेकराला सोन्यासारख्या मग फर फर तिच्या आईला लावून दे बुळकांडी खाऊन मिरच्या काढली तिला. मग हा? बघ ना काय मला. लेकराला मुंगळा म्हणती का? मुंगळा म्हणते. हा. आता घे. हा, खाऊ ना तिच्या आईला मिरच्या खाऊन बस म्हणा बुळकांडीवर. हा. ठेव वरची मला वर. बॅग भरून पैसे मागती काय? दर म्हणा बघ बॅग भरून आणि ती पैसे. म्हणली ना बॅग डायरेक्ट तुम्ही कसं काय म्हणलं तुम्हाला काय माहिती. मला आम्हाला माहिती आहे तुला बॅग भर पैसे लागतील. हा हा तू काळजीच नको करू. तू मागितले होते तिची अशी जिरवायची ना, तिला बुळकांडी नाही बसवली ते तिथून पुढे दोघी बसल्या पाहिजे आई लेक. बसू दे मरू दे. हा. बतायची का. हा चल चल आता दे. म्हणून ना तर घुसकून म्हणून मी नाही हा. बोलत. मी काय बोलू. आणि कवा यायची रे मला तर टेन्शन आलं घेत कामाचं. हा? चल बाबा. मला कार माहिती नाही इथे चालली पण लवकर ये. इथं मला काम करून पडून बस काढ. हो येते बसले. हा आतीबाई पैसे म्हणलं पैसे लागत होत. कशाला पैसे लागते तुम्हाला. मायाला जायचं होतं. तू तर नको बोलू काळ्या मी मुंगळ्या. नाही बोलत बाई. मी माझ्या सासूला कशी विचारते. बोलत रागं नाही लेकराला अशी बोलती. ऐक अश्विने, एक बार झालं 2 बार झालं, 3ऱ्या बारला मी सहन नाही करणार हे असं बोलणं तुला सांगून ठेवते. का ग माझी लेकरू एवढं काळ आहे का? हा तुझ्याला बोलती तू माहेरला चाली म्हणून काय आमदारी झाली काय? हा तुमच्या लेकराचं आरशात तोंड बघा मग कळेल. आहेच माझ्या पोराचं तोंड आरशात बघायसारखंच आहे. काय लागतंय तुला बोल. जसं काल लग्न झालंय हा. बायको संग गुलू 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 बोलतोय. 2 पोराचा बाप झालाय तरी बायको संग लोड तू तर गप. तू बोलूच काय नको. बघ वहिनी कशी बोलत बघ मला. कशी बोलती बघ. तू बरं, तू करू. म्हणती आवाज बोल धीरे जरा बाप तुझ्या अरे, नवऱ्याच्या तसं नाही पाठीवर बोला. पाय देऊन आलाय. मग? माझ्या पोराला अशी बोलती तू. हा? मग काय मला काळा मुगला म्हणती ना, तर मला कत्री नाही कपनी फोन केलता. व्हॉट्सअप वरून माझा नंबर घेतला तिने राहू दे, आणि मला राहू दे. मेसेज केला. आरशात मला म्हणली मला तुला आवडतो. आरशात तोंड बघा माझं जरा पोर आरशात. गाजलेले जा, पोर आहे. आरशात. अरे हम काले हुए तो क्या हुआ, हम दिल वाले है, दिलवाले. हम बघ तेरे 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 चाहने वाले बघ हैं. माझं पोर हिंदी बोलत आहे. तुला येते मग? का नीट मराठी तरी बोलता? त्याला येते का तुला काही? तरी सांगाय म्हण त्याला येते ढेकळं. काळं मुंगळ असू मग दे. असे गुलू 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 बोला त्यात काय बोला त्यात. ह्या कानाची त्या कानाला खबर नाही लागत काय बोला त्यात काहीच कळत नाही. हा गप्पा नका लय कळ सुट्याने कळी लावू.
कळीच नाही. काय नाही कळी लावत माझ्या पोर तसं एवढं नाही बाई. एवढं लय शिवाय ना माझ्या पोराला पार येडं करून टाकलं येडे. पश्चाताप आला मला ही पोर करून. येईन ना तुम्हाला हॅलो पश्चाताप. हे ते आलं काय का भाऊ स्टँडवर आला चलो टाइम झालाय. अरे बाबा. फोन केला बिया आता बाई मला आज बॅगभर पैसे लागत आहेत. आलो आलो. तुम्हाला बॅगवर पैसे लागतात का? अगं आई बघ, तू सुन लाडकी ना, हे पण तेच सुने दे तिला बॅगवर पैसे. मग पण वापर नको मोकार काय कुठे बी खर्च मला करू. काय खर्च करायचं नाही मी नाही. बघ ना बॅगीत पैसे मावा ना, वर नोट आली फार. आता काय करतो नाही पैसे देव तर परत येते का नाही येते. हा अरे तू ना तू गप्प आई. बस. आई हा. आई तू ना जे सुनाला हा. नोटा वर यायला लागल्या खांगाळून. हा हा पाण्यात उडी मारल्यावर कसं पाणी वर येतं. हजाराच्या नोट आहे त्याच्यात ती काही थोडं पैसे हो तर माग नाही यायची काय करतो देवाच लागत. घ्या वहिनी ही बॅग पैशाची आणि तुम्ही जमायला. जा लवकर ये. हा लवकर ये बर का. त्याला करमायचं नाही ग बाई लवकर मला करमायचं नाही. आता सारखा तुझ्याकडे बघत बसन फोनवर. हा, सोडून आलो. त्यानपर्यंत सोडून ये तिला. बघ कसा बायकोचा बैल गेला बायको माग लोण. पळत आहे महाग निघ काय खरं. पोरांनी आता फार वैताग. आता बस म्हणा मिरच्या वाटीत आणि कालवण खात. तिच्या आईला बुळकांडी लागण आता. हा मिरच्या खा म्हणा तिच्या आईला. खा मिरच्यानं लाग बुळकांडी पळ म्हणा आता कवर पळायची तर. जाऊ दे मरू दे. पळणार घरात का हाग ना मरू दे मला काळा म्हणली जाऊ दे मरू दे. हा. तिची हवस केली आपण. ते आता हवस प्लीज चल. एवढे पैसे काय करू बाई. सासूबाईने एवढं बॅग भरून पैसे दिल्यात. गाडी घेऊ का बांगला घेऊ का मिनी गंठन करू का राणीहार करू काय काय करू काय कळा ना तुम्हाला. बाय 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 पैसे मावा ना इतकं पैसे दिल्यात. बघू द्या बाया बॅग फुलून काय काय नेमकी किती दिल्यात. हा ग बाया 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 साऱ्या मिरच्याच भरल्यात आणि पैसे तर लांबच राहिलं. हे बघा मिरच्या. आता हिला आहे ना हिला मी जाऊन ह्याच मिरच्या घेऊन जाते माघारी नाही हिला बुडकून देऊच बशी. हिला त्याच्याशिवाय काढायचंच नाही. एक नोट 100ची दिली आणि म्हणे काय बॅग भर पैसे. आता हे बॅग भर पैसे का बघा बरं हे पैसे घे पैसे. हा हिची आता खोड मोडल्याशिवाय जमायचीच नाही मला.